तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का? आपला रोजचा बेत जेवणाचा ठरलेला असतो, सगळी तयारी झालेली असते आणि पाहुण्यांचा फोन येतो. अगदी खूप नाही, दोघेच जण जेवायला येणार होते. चला आपण आधी रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 वाटी छोले मी रात्रभर भिजवून घेतले होते. ते छोट्या कुकरमध्ये टाकले. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं, 2 तमालपत्र टाकले, 2 लवंगा, दालचिनी, काळी मिरी आणि 1 मसाला वेलची टाकून या डब्बीमध्ये ठेवली आहे आणि ही डब्बी कुकरमध्ये टाकली आहे. त्यामुळे या मसाल्यांचा छान सुवास उतरतो छोल्यांमध्ये. कुकरच्या 4-5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. या 3 भाज्या मला करायच्या होत्या, पण पाहुणे येणार आहेत समजल्यावर मी फक्त 2च भाज्या केल्या आणि गोड वगैरे बनवायची तयारी ठेवली. आता छोल्यांसाठी हे वाटप आपण तयार करून घ्यायचं आहे. वरण भात आणि छोल्याचे कुकरसुद्धा झालेले आहेत. 1 मोठा कांदा उभे काप करून घेतला मी. त्यामध्ये लाल मिरच्या, काश्मीरी मिरच्या, लसूण, 1 टोमॅटो आणि आल्याचे तुकडे टाकून सगळं छान भाजून घेतलं. थोडंसं तांबूस झालं की गॅस बंद केला. आपण थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे खूप तेलकट गोड पदार्थ काही बनवायचा नव्हता. त्यांनीसुद्धा तसंच सांगितलं, पण पाहुणे येणार म्हटल्यावर आपण थोडं तरी ताट व्यवस्थित दिसावं यासाठी प्रयत्न करतो. तसंच मी चपातीचं पीठ देखील भिजवलं होतं, पण आता पाहुणे येणार आहेत, छोले आणायचं आहेत, तर मी पुरीसाठी पीठ भिजवते आहे. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक रवा टाकला आहे, चिमटभर मीठ टाकलं आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण पाणी टाकून हाताने सगळं मिक्स करायचं आणि घट्ट ह्याचा गोळा बनवायचा आहे. आपण पुरीला पीठ थोडंसं घट्ट भिजवतो आणि पीठसुद्धा हे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, कारण सैल पडतं, मग पुऱ्या छान होत नाहीत. म्हणून मग पीठ अगदी 5-10 मिनटं भिजलं तरी हरकत नाही. तर पीठ छान आता मी घट्ट भिजवलेलं आहे. हे मी आता कपडा झाकून ठेवते आणि वरून झाकण ठेवून देते, म्हणजे ते जास्त सुकणार पण नाही. आणि आपण आता भाज्या बघूया. तर भेंडीची भाजी आणि लाल भोपळ्याची भाजी केली. भेंडी, लाल भोपळ्यालासुद्धा मी कांद्याचा वापर केला नव्हता. छोले छान चमचमीत टेस्टी बनवलेले आहेत. तर या भाज्या अगदी मिरची, जिरं, लसूण वाटप घालून कांदा न टाकता दोन्ही भाज्या केल्या आहेत. भोपळ्याला तेल सुटतं ते मी असं भोपळा कढईमध्ये पसरवून ठेवते आणि मध्ये आलेलं तेल मी काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आपल्या पोटात जात नाही. मसाला आपला थंड झालेला आहे. त्यामध्ये मी कोथिंबीरचे देठ आणि 1 चमचा खसखस मी भाजून ठेवली होती ती टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे वाटप छान करून घ्यायचं आहे. बारीक वाटायचं आहे गंधासारखं. आता छोले आपले छान शिजलेले आहेत. मसाले टाकलेली ही आपली वाटी बाहेर काढून घेऊया. छोले मस्त मऊसूत झालेले आहेत. आपण आता याला फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं, लसूण टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं थोडी तोडून टाकली, त्यामुळे छान वास येतो भाजीला. आपण तसं तर चणे शिजताना तमालपत्र टाकलेलं आहे. हिंग, हळद टाकून ही फोडणी आपण छान परतून घ्यायची आहे आणि यामध्येच आपण आता वाटून घेतलेला मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला तुम्ही 1 आठवड्यासाठी बनवला तर कोणत्याही भाज्यांना वापरू शकता. पटकन कडधान्याची उसळ असू दे, मटर पनीर असू दे, त्यासाठी सुद्धा हा मसाला छान लागतो. आता मसाला परतत आला की त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आहे आणि पुन्हा आपण तो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड टाकून घेतली आहे आणि हे सुद्धा आपण छान तेल सुटेपर्यंत सगळं परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत, तरच भाजीला छान चव येते. नाहीतर फक्त मसाल्याचा वास येतो, टेस्ट लागत नाही. आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. छोले शिजले असले तरी आपल्याला हे 10 मिनिटं मंद गॅसवर छान शिजवून घ्यायचे आहेत. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण वाटण करताना अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हल्ली टोमॅटोला आंबटपणा कमी असतो, म्हणून मी 4-5 कोकमचे बुटूक भिजत ठेवले होते. त्याचं फक्त पाणी टाकलं आणि चव बॅलन्स करण्यासाठी चिमटभर साखरसुद्धा टाकली. आता यानंतर आपण 1 पेलाभर कडकडीत गरम पाणी टाकून मिक्स करून झाकून ठेवायचं आहे 10-1 मिनिटासाठी. छोले शिजलेलेच होते तरीसुद्धा आपल्याला ते 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवायचे आहेत. त्याला छान दाटसरपणा देखील येतो आणि एकजीवसुद्धा होतात. छोले आपले तयार झालेले आहेत. कोथिंबीर टाकून गॅस बंद केलेला आहे. आता पुऱ्या तळायच्या आधी मी पापड तळून घेतले आहेत. आता आपण पुरी लाटून घेऊया. पीठ थोडंसं एकसारखं मी करून घेतलेलं आहे.
आणि चॉपिंग बोर्डवर मी लांबट अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे, पातळ चपाती लाटून घेतली आहे। आपण पुरी करताना चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवतो तसं मी ठेवलेलं आहे आणि वाटीने पुऱ्या पाडून घेतल्या आहेत। त्यामुळे पुऱ्या माझ्या लवकरसुद्धा झाल्या। नंतर मला थोड्या चपात्यासुद्धा करायच्या होत्या। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, आता आपण पुऱ्या तळून घेऊया। रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान फुगतात सुद्धा आणि बऱ्याच वेळ अशा कुरकुरीत राहतात, लवकर नरम पडत नाहीत। त्यामुळे थोडासा रवा आपण पुरी बनवताना टाकायलाच हवा। कढई मोठी असेल तर तुम्ही एकाला 4-5 पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकता। आता गोड करायचं होतं, ऐन वेळेला काय करायचं, पटकन होणारा पदार्थ म्हणून मी 1 वाटी शेवया घेतल्या। त्या शेवया तुपामध्ये छान भाजून घेतल्या। शेवया खूप लालसरसुद्धा नाही करायच्या, थोडंसं त्यांचा रंग बदलेपर्यंत, तांबूस होईपर्यंत तुपामध्ये मी त्या भाजून घेतल्या आणि दुधामध्ये आपण त्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी साखर टाकली, सुकामेवा टाकला। आता पटकन होणारं गोड तर मला फक्त हेच सुचलं। असे ऐनवेळी पाहुणे आल्यानंतर तुम्ही काय केलं असतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। खीर दुधात थोडा वेळ आधी शिजून दिली, नंतर साखर, सुकामेवा, वेलची, जायफळ घातली आणि पुन्हा शेवटी 1 ग्लास दूध टाकून 2 ते 3 मिनिटाला आपण छान वाफ काढायची। अगदी जेवायला बसायच्या वेळेला 5-10 मिनिटं मी ही खीर केली। या घरगुती बनवलेल्या शेवया आपण खूप आधी बनवून नाही ठेवू शकत, त्यानंतर भातासारख्या होतात। त्यामुळे अगदी ताटं वाढायच्या आधी आपण ही खीर बनवायची आहे 5 मिनिटं अगोदर। 2 मिनिटं वाफ काढल्यानंतर खीर छान तयार झालेली आहे। कसा वाटला आजचा मेनू? तुम्ही ऐनवेळेला पाहुणे आल्यानंतर काय करता किंवा मेनू बदलावा लागला तर काय करता ते कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।